नमस्कार मित्रांनो, आपण आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधले रिलेशन्स संबंध याचा विचार करणार। आपण मागच्या भागामध्ये बघितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे आणि अधिकारांच्या विभागणीनंतर आपल्या भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यांचाही विचार आपण केलेला आहे। पण मित्रांनो, जेव्हा अधिकारांची विभागणी केली आणि अधिकारांच्या विभागणीनंतर आपण पाहतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार वाटप झाले, सत्तेची विभागणी झाली। मग आता विभागणी झाल्यानंतर प्रश्न निर्माण होतो संबंधांचा, कारण मला अधिकार दिले, तुम्हाला अधिकार दिले, पण मग तुमचे आणि माझे रिलेशन्स कसे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। मित्रांनो, इथे लक्षात घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे मी आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात। आता विद्यार्थ्यांची संख्या जास्त तशी राज्यांची संख्या जास्त आहे। मी एक शिक्षक म्हणजे मी सेंट्रल गव्हर्नमेंट असं गृहीत धरायचं आहे। मग आता आपण या ठिकाणी जर असं गृहीत धरलं तर मित्रांनो, इथे लक्षात घ्या की आता इथे अधिकार कोणाला जास्त आहेत, केंद्र सरकारला की राज्य सरकारला, याचा विचार आपण सत्तेची जी विभागणी बघितली त्या विभागणीत अभ्यासलेला आहे। आता या ठिकाणी असं लक्षात घ्या की मी केंद्र सरकार आहे, मला किती अधिकार दिलेत, तर केंद्र सूचीमधल्या विषयांची संख्या म्हणजे सध्या 98 विषय माझ्याकडे आहेत। मग आता विद्यार्थी तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे राज्य सूची आहात, तुमच्याकडे किती विषय आहेत, म्हणजे तुम्ही राज्य आहात तर किती विषय आहेत, 61। आणि जी समवर्ती आहे सूची, या समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार जसा मला पण आहे तसा तुम्हाला पण आहे। मग आता तुम्ही जर कायदा करणार असाल आणि मीही कायदा करणार असेल तर यातले किती विषय आहेत समवर्ती सूचीत याचाही विचार करा, किती, 52। मग आता इथे लक्षात घ्या की केंद्र सूचीतल्या विषयांच्या संदर्भात म्हणजे मला दिलेले अधिकार 98, तुमच्याकडे असलेले विषय किती, 61, आणि समवर्ती सूचीमध्ये असलेले विषय आहे 52। आता यामध्ये लक्षात घ्या की केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार केवळ मलाच आहे, म्हणजे केंद्रालाच आहे, दुसऱ्यांना नाही। राज्य सूचीतील जे विषय आहेत त्यावर कायदा कोण करू शकेल, तो तुम्हाला अधिकार आहे। परंतु वेळ प्रसंगी राष्ट्रीय धोरण ठरवायचं असेल किंवा आणीबाणी सारखी परिस्थिती असेल किंवा परराष्ट्राशी एखादा तह आणि करार जर देशाने केलेला असेल आणि अशा वेळेस एखाद्या राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याची आवश्यकता भासली तर तो अधिकार कुणाला, केंद्राला। म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांच्या बाबतीत राज्य सूचीचा जरी अधिकार तुम्हाला असला तरी वेळ प्रसंगी तो अधिकार केंद्राला मिळतो, म्हणजे मला केंद्राला म्हणजे मला मिळतो सध्या, असं गृहीत धरा। आता तिसरा जो अधिकार आपण पाहिला तो समवर्ती सूची आहे। मग समवर्ती सूचीतील विषयांची संख्या 52। या समवर्ती सूचीतील विषयांवर कायदा कोण करणार, तुम्ही पण मी पण। मग आता तुम्ही केलेला कायदा आणि माझा कायदा जर सारखा असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर तुमचा कायदा आणि माझा कायदा हा परस्पर विरोधी असला तर तुमचा मान्य होणार की माझा, म्हणजे केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेवटी मान्य होतो, म्हणजे राज्याने केलेला कायदा हा मान्य होत नाही। म्हणजे अशा प्रकारे लक्षात घ्या की सर्वात जास्त राईट्स कुणाला आहे, म्हणजे तुम्हाला आणि मला अधिकारांचं वाटप केलंय, म्हणजे केंद्राला आणि राज्याला अधिकार वाटप केले, अधिकार वाटप केले, त्यामुळे तुमचे आणि माझे रिलेशन्स आले। मग आता संबंध जर आले त्याच्यात सगळ्यात जास्त पॉवर मला जर दिले तर माझं कंट्रोल तुमच्यावर राहील की तुमचं माझ्यावर, निश्चितच ज्याला जास्त अधिकार आहे त्याचं कंट्रोल दुसऱ्यांवर राहणार। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागामध्ये आता अधिकारांची विभागणी आपण बघितली। मित्रांनो, लक्षात घ्या की अधिकारांची विभागणी आपण कोणत्या याच्यात बघितली, 7व्या परिशिष्टामध्ये, म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेला जे 7वं परिशिष्ट जोडलेलं आहे त्यामध्ये अधिकारांची विभागणी केली आहे। पण रिलेशन्स मात्र मेंटेन करण्याच्या संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेचं प्रकरण 11वं आहे। कितव्या प्रकरणात, 11व्या प्रकरणात केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाचा विचार केलेला आहे। मग यामध्ये 3 प्रकारचे संबंध आहेत, एक कायदेविषयक संबंध आहे, दुसरा प्रशासकीय संबंध आहे आणि तिसरा आर्थिक संबंध आहे। मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण केवळ कायदेविषयक वैधानिक जे अधिक संबंध आहेत, जे तुमच्या आणि माझ्यामधले असलेले कायदेविषयक संबंध, विधिविषयक संबंध जे आहेत त्याचाच विचार आपण करणार आहोत, ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंटचा विचार करतोय। मग आता इथे लेजिस्लेटिव्ह रिलेशन्सचा विचार करत असताना लक्षात घ्या की कायदेविषयक संबंध पाहत असताना आपल्याला परिशिष्ट 7 मध्ये दिलेल्या सूचीचा अभ्यास करावाच लागतो। मग आता परिशिष्ट 7 मध्ये दिलेल्या सूची किती, 3। या 3 सूचीमध्ये असलेल्या अधिकारांचा विचार तुम्हाला मला करायचा आहे।
भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 11 मध्ये कलम 245 पासून तर 255 मध्ये केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाचा अभ्यास केलेला आहे. मग आता इथे केंद्र आणि राज्यांचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या की केंद्र सूचीतील विषयांची संख्या सगळ्यात जास्त. मित्रांनो लक्षात घ्या की इथे तुमचे आणि माझे रिलेशन्स आपण बघूया. तुमचे म्हणजे तुम्ही राज्य सरकार आहात आणि मी केंद्र सरकार. आता इथे मी जर केंद्र सरकार असेल तर मला असलेले अधिकार आणि तुम्हाला असलेले अधिकार याच्यावरनं तुमच्यातल्या आणि माझ्यातल्या संबंधाचा विचार आपण करू. मग हे संबंध आपले चांगले असले पाहिजे, कारण अखंड भारत जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये गुड रिलेशनशिप असली पाहिजे. चांगलं संबंध असणं अत्यंत आवश्यक. आणि या चांगल्या संबंधाच्या दृष्टिकोनातून अधिकारांची विभागणी केली. यानंतर आपण बघतो की आपल्यामध्ये वाद होऊ नये म्हणून लिखित राज्यघटनेचा स्वीकार आपण केला. राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व आपण मान्य केलं. पण या सगळ्या गोष्टी असताना जर वाद झाला तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अंतिम असतो. या सगळ्या बाबींचा विचार जरी केला तरी कधी कधी आपण पाहतो परिस्थितीनुसार, काळानुसार, वेळेनुसार, पक्षानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद होतात. म्हणजे एखाद्या शिक्षकामध्ये, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कधी कधी डिस्प्यूट म्हणजे वाद होऊ शकतात. तसा हा प्रकार आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये जरी नसेल तर एखाद्या राज्यात आणि केंद्रात वाद होऊ शकतात. मग आता या अधिकारांच्या संबंधाचा विचार करत असताना आपण बघतो की 245व्या कलमामध्ये केंद्र सरकार राज्याला मार्गदर्शन करू शकतात. जसा एक शिक्षक विद्यार्थ्यांना गाईडलाईन देऊ शकतो, असं करा तसं करा, त्याच पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कायदेविषयक संबंधांचा विचार करत असताना केंद्र सरकार राज्याला आदेश देऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात. आता मी जर आदेश दिला असेल म्हणजे केंद्र सरकारने, तर तो तुम्हाला पाळावा लागेल. तसंच केंद्राने दिलेला आदेश राज्याला पाळावाच लागतो. तो बंधनकारक आहे, तो स्वीकारावाच लागेल. म्हणजे केंद्र सरकारकडनं मिळणारी जी मदत आहे ती आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की केंद्र सरकारच्या दिलेल्या आदेशांचं पालन करणं हे राज्यांवर बंधनकारक आहे. हे याविषयीची तरतूद 245 मध्ये केली. जर 249व्या तरतुदीचा आपण विचार केला तर मित्रांनो आपण आणीबाणीच्या संदर्भात बघितलं की आपल्या देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि यांच्यामध्ये जे संबंध आहेत त्या 3 सूचीच्या आधारावर विभाजित झाले. मग त्या 3 सूची आपण अभ्यासल्या. एक केंद्र सूची बघितली. केंद्र सूचीतील विषयांची संख्या 98 बघितली. या 98 विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारलाच आहे. मित्रांनो या केंद्र सूचीमध्ये जेही विषय आहेत ते कसे आहेत? संपूर्ण महत्वाचे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे विषय आहेत. मग त्यामध्ये परराष्ट्र धोरण असेल किंवा देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा विषय असेल किंवा आपण या ठिकाणी पाहिलं नाण्याचा संबंधाचा विषय असेल, रेल्वे आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, चलन आहे, बँक आहे, विमा आहे, यासारखे जे महत्वपूर्ण विषय आहे. तर हे सगळे विषय कुणाकडे दिलेत? केंद्र सरकारकडे, म्हणजे माझ्याकडे. म्हणजे सगळ्यात महत्वाचे विषय माझ्याकडे. यानंतर आपण पाहतो राज्य सूचीमध्ये म्हणजे तुमच्याकडे जे विषय दिलेत ते कोणते आहेत? जे राज्य सूचीतील विषयांची संख्या 61 आपण बघितली आणि तुमच्याकडे जे विषय दिले म्हणजे राज्यांना जे विषय दिले ते स्थानिक किंवा प्रादेशिक दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले विषय दिले. मग आता प्रादेशिक दृष्टिकोनातून महत्वाचे विषय असलेले म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्यानंतर आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय असेल, आरोग्य आहे, नंतर बांधकाम आहे, यासारखे जे विषय आहेत हे विषय कुणाकडे? मग तुरुंग वगैरे हा सगळा विषय कुणाकडे जाणार? राज्य सरकारकडे. मित्रांनो अशा प्रकारे केंद्र सरकार, राज्य सरकार यांना अधिकार दिले. मग आता केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्रालाच आहे. म्हणजे मला जे अधिकार प्राप्त झाले त्यावर मीच कायदा करू शकेल, तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकणार. पण तुम्हाला जे अधिकार दिलेत म्हणजे राज्य सूचीमध्ये जे विषय आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. पण राज्य सरकारच्या अधिकारामध्ये वेळ प्रसंगी हस्तक्षेप कोण करेल? केंद्र सरकार. म्हणजे मी तुमच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकेल. म्हणजेच केंद्र सरकार राज्य सूचीमध्ये हस्तक्षेप करू शकतो. केव्हा? जेव्हा एखादी राष्ट्रीय धोरण ठरवायचं आहे आणि त्यावेळेस असं वाटलं की एखाद्या राज्य सूचीतील विषयांवर केंद्राला कायदा करणं आवश्यक आहे. किंवा दुसरी परिस्थिती अशी असेल की परराष्ट्र धोरण ठरवायचं आहे आणि परराष्ट्र धोरण ठरवत असताना एखाद्या वेळेस असं वाटलं की राज्य सूचीतील एखाद्या विषयावर केंद्राला त्या ठिकाणी कायदा करणं आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकेल. म्हणजे फॉरेन पॉलिसीच्या वेळेस तुमच्या विषयात मी हस्तक्षेप म्हणजे केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल. आणि तिसरी परिस्थिती आहे जेव्हा आपल्या देशावर संकट आलेलं आहे, परकीय आक्रमणाचं असेल, अंतर्गत सशस्त्र उठावाचं असेल किंवा आर्थिक परिस्थिती ढासलेली, अशा आणीबाणीच्या काळात राज्य सूचीतील संपूर्ण विषयावर कायदा करण्याचा अधिकार कुणाला मिळतो?
केंद्र सरकारला म्हणजे मला म्हणजे तुमच्या विषयाचे संपूर्ण अधिकार मला प्राप्त होतात। मित्रांनो, अशा प्रकारे या 3 परिस्थितीत म्हणजे फॉरेन पॉलिसी, नॅशनल पॉलिसी आणि इमर्जन्सी या 3 परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झालाय? केंद्र सरकारला। म्हणजे केंद्र सरकार कायदा करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आपण बघितली। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पॉवर जास्त आहेत की मला? म्हणजे राज्यांना अधिकार जास्त की केंद्राला? निश्चितच केंद्राला अधिकार जास्त आहे। यानंतर आपण म्हणजे तिसरी सूची जर बघितली, तिसऱ्या सूचीमध्ये आपण बघितलं समवर्ती सूची आहे, ज्यावर मीही कायदा करू शकेल म्हणजे केंद्र सरकार कायदा करू शकेल, तुम्हीही म्हणजे राज्य सरकार पण कायदा करू शकेल। पण मित्रांनो, इथे लक्षात घ्या, यामधले विषय जर आपण बघितलं तर विवाह असेल, घटस्फोट आहे किंवा वारसा हक्काचा प्रश्न असेल, नाणे असेल, भेसळ असेल किंवा वन्यजीव प्राण्यांचं संरक्षण असेल। आता या सगळे विषय म्हणजे मग याच्यात नागरिकत्वाचा विषय असेल, हे विषय सगळे तुम्हाला पण आणि मला पण आहे। म्हणजे याच्यावर तुम्ही पण कायदा करू शकाल, तुम्ही कायदा करणार, मी पण कायदा करणार। परंतु एकाच विषयावर तुम्ही आणि मी कायदा जर सारखा केला तर काही हरकत नाही। परंतु तुम्ही केलेला कायदा आणि माझा केलेला कायदा जर एकमेकांच्या विरोधी असेल, परस्पर विरोधी असेल, तर तुमचा कायदा रद्द होणार, माझा कायदा तिथे लागू होईल। म्हणजे केंद्राचा कायदा लागू होतो, राज्याचा कायदा हा रद्द होतो। अशा प्रकारे आपण पाहिलं की सगळ्यात जास्त अधिकार कुणाला मिळाले? मग म्हणजे केंद्र सरकारला। आणि याशिवाय आपण पाहिलं की ह्या तिन्ही सूचींच्या व्यतिरिक्त जे उरले सुरले विषय आहेत ते कुणाला आहे? मला, म्हणजेच केंद्र सरकारला। अशा प्रकारे आपण अधिकारांची विभागणी जी केली 3 सूचीमध्ये, या सगळ्यात जास्त अधिकार कुणाला? केंद्र सरकारला। म्हणजे केंद्र सूचीतील 98 विषय, राज्य सूचीतले 61 विषयावर हस्तक्षेप करण्याचा अधिकार, समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय आज 52 आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेळप्रसंगी केंद्र सरकार म्हणजे आणि राज्य सरकारने जरी कायदा केला आणि दोघांचा कायदा परस्पर विरोधी असला तर शेवटी केंद्राचा कायदाच मान्य होणार। मित्रांनो, याशिवाय उर्वरित सर्व विषय केंद्र सरकारला आहे। आणि या ठिकाणी लक्षात घ्या की जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटक राज्यांनी मागणी केली की आमच्याकडच्या एखाद्या विषयावर तुम्ही कायदा करा म्हणजे मी कायदा करा, म्हणजे तुमच्यापैकी 2-3 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की नाही मॅडम तुम्हीच कायदा करा, तर अशा वेळेस तो अधिकार मला प्राप्त होतो। म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांनी जर एखाद्या राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा आग्रह केंद्राकडे धरला तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण पाहतो की कुणाचा कायदा मान्य होणार? केंद्र सरकारला त्या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तो कायदा तिथे लागतो। मित्रांनो, याशिवाय आपण पाहतो की कधी कधी आपल्या राज्यातली परिस्थिती बिघडली असेल, म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात तिथल्या राज्यपालाकडनं मागणी येऊ शकेल। म्हणजे तुमच्याकडची परिस्थिती जर बिघडली आणि तुमच्यातल्या एखाद्या राष्ट्रपतीने प्रमुखाने सांगितलं की नाही आता तुम्हीच कायदा करा, आम्ही तुम्ही केलेला कायदा मान्य करणार, तर तिथे सुद्धा आपण पाहतो की राष्ट्रपती राजवटीच्या वेळेस सुद्धा आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार म्हणजे राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार केंद्राला आहे। आणि अशा वेळेस राज्यसूचीचे सगळे अधिकार कोणाला जातात? केंद्र सरकारला। ह्या सगळ्या बाबतीत जर विचार केला तर मित्रांनो, कायदेविषयक अधिकाराच्या बाबतीत केंद्र सरकार हे बलशाली आहे। म्हणजे अधिकार सर्वात जास्त मला आहे, तुम्हाला नाही। वास्तविक अधिकार देताना समान वाटप व्हायला पाहिजे होतं, पण इथे मात्र आपल्या रिलेशन्समध्ये मी पॉवरफुल आहे, मग आता कुणाचं जास्त चालेल, माझं की तुमचं? निश्चितच माझं तुमच्यावर वर्चस्व असणार। म्हणून आज आपण पाहतो की देशाची एकता म्हणा किंवा देशाची अखंडता विचारात घेऊन या ठिकाणी मला जास्त म्हणजे केंद्र सरकारला जास्त अधिकार देण्यात आले आहेत। अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करत असताना झुकतं माप कुणाकडे ठेवलंय? केंद्राकडे। आणि केंद्र सरकारला जास्त अधिकार दिल्यामुळे आज आपण पाहतो केंद्राचं वर्चस्व राज्यांवर आहे। त्यामुळे बऱ्याच गोष्टी राज्य सरकारला ऐकावे लागतात, केंद्र सरकार जसं म्हणेल तसं ऐकावं लागेल, कारण सगळ्या नाड्या कुणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या। कारण राज्याला राज्य सरकारचं आपलं काम चालवायचं असेल तर या ठिकाणी वैधानिक म्हणजे कायदेविषयक अधिकाराच्या बाबतीत आपण पाहतो की केंद्राला जास्त अधिकार आहे। दुसरी गोष्ट इथे ही लक्षात घ्या की ज्या देशामध्ये संघराज्य असेल तिथे 2 राज्यघटना असतात, एक केंद्राची असते, राज्याची असते। पण आपल्या भारतामध्ये राज्याची स्वतंत्र राज्यघटना आहे का? नाही। मग याचाच अर्थ आपल्या देशामध्ये एकच राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे। म्हणजे घटना दुरुस्तीचा अधिकार केवळ संसदेला आहे। फक्त त्या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा तिसरीची पद्धत आहे की विशिष्ट बहुमताने केंद्र सरकारने घटना दुरुस्ती म्हणजे संसदेने मान्य केली असेल आणि ती राज्याशी संबंधित असेल तर मग निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने त्या ठिकाणी संसद दुरुस्ती करू शकते। एवढा एक छोटासा अधिकार केवळ आपल्याला प्राप्त झालाय।
अशा प्रकारे कायदेविषयक संबंधाचा जर विचार केला तर सर्वात जास्त अधिकार हे केंद्र सरकारला प्राप्त झाले. अशा प्रकारे आज आपण कायदेविषयक संबंधाचा विचार इथे केला. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण प्रशासकीय आणि आर्थिक संबंधाचा विचार करणार आहोत.